पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर व राजगुरुनगरपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर वापगाव आहे. गावात शिरल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैभव स्मृती असे लिहिलेली भव्य दरवाजाची कमान नजरेस पडते. वाढत्या लोकवस्तीमुळे रस्त्याच्या बाजूने असणारी तटबंदी व दरवाजाच्या शेजारी असणारे दोन्ही बुरुज पूर्णपणे नष्ट झाले आहेत. वापगाव भुईकोटची रचना संपूर्ण गावाभोवती नगरकोट व या नगरकोटाच्या आत एका टोकाला राजपरिवारासाठी बालेकिल्ला अशी आहे. नगरकोटाच्या दरवाजातून सरळ जाणारा रस्ता बालेकिल्ल्याकडे जातो. वाटेत काही जुने वाडे पाहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या दरवाजासमोर महादेवाचे श्री राजेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या समोरच किल्ल्याचे दगडी बांधकामातील मुख्य प्रवेशद्वार आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार हे मजबूत दगडात असून दारांवर लोखंडी पट्ट्यावर टोकदार लोखंडी खिळे बसवलेले आहेत, जेणेकरून हत्तीलाही दरवाजावर धडक देता येऊ नये. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार भव्य असून दरवाजाच्या उजव्या बाजूच्या बुरुजा शेजारी चुन्याचा घाणा व त्याचे दगडी चाक दिसून येते. दरवाजावरील दगडी कमानीत फुलांची नक्षी कोरलेली आहे. आतील बाजूस पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. सध्या हा भुईकोट किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस रूपात दिला आहे. या किल्ल्यावर रयत शिक्षण संस्था वापगाव यांचे नियंत्रण असते. वापगाव किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे राजदरबार आहे. राजदरबाराचे बांधकाम दुमजले असून त्यात दगडविटांचा वापर करून वर चुन्याचा गिलावा दिलेला आहे. राजदरबाराबाहेरील तटबंदीवर विटांनी चऱ्या बांधलेल्या आहेत. सध्या या राजदरबाराचे व संपूर्ण किल्ल्याचे संवर्धनाचे काम सुरू आहे. किल्ल्याचं संवर्धनचं काम सुरू आहे. आपण पाहू शकतात, हे जे आहे हे पूर्वीचं बांधकाम, तर हे जे आहे हे आत्ताचं बांधकाम इथं सुरू आहे. तर भव्य असा हा भुईकोट, त्याचं हे काम सुरू आहे. आपण पाहू शकतात किती मोठा असा हा भुईकोट किल्ला आहे.
होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक म्हणजे वापगावचा भुईकोट किल्ला। हा किल्ला श्रीमंत मल्हारराव होळकर यांना जुन्नर प्रांतातील वापगावची जहागिरी मिळाल्यानंतर सन 1749च्या दरम्यान या भुईकोटचा निर्माण करण्यात आला। हा किल्ला श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांचे जन्मस्थान आहे। तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर एकदा तरी वापगाव किल्ल्याला नक्की भेट द्या। जय शिवराय।